नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. अभिमान म्हणतो की मला कोणाचीही गरज नाही आणि अनुभव सांगतो की वेळ आल्यावर मातीची सुद्धा गरज लागते. तर मित्रांनो, मी प्रदीप. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जुनी आणि छोटीशी कथा. एक मुलगा एका सेठजीकडे नोकरी करत होता. एका दिवशी सेठजी त्याला कामावरून काढून टाकतात. आता तो मुलगा बेरोजगार आणि उदास होता. त्याला काय करावे, आपल्या घरी कसे जावे हे समजत नव्हते आणि याच विचारात तो आपल्या गावाकडे चालू लागला. रस्त्यात त्याला कोणतरी हाक मारल्यासारखे वाटले. त्याने मागे वळून पाहिले. मागे एक वृद्ध होता. त्याने त्याला विचारलं की इथे कोणी मजूर भेटेल का? त्या बाबांच्या जवळ 3 पिशव्या होत्या. मुलाने विचारले, काय झालं बाबा, काय काम आहे? तर बाबांनी सांगितलं की माझ्याजवळ या 3 पिशव्या आहेत. याच्यामधली जी सर्वात जड पिशवी आहे ती जर कोणी उचलून मला पुढच्या गावापर्यंत सोडले तर मी त्याला सोन्याची 3 नाणी देईल. मुलाने विचार केला, आत्ताच माझी नोकरी गेली आणि घरी जाऊसपर्यंत मला ही चांगली संधी आहे पैसे कमवण्याची. त्यामुळे तो या कामासाठी हा बोलला. मुलाने ती जड पिशवी घेतली आणि तो गावाकडे चालू लागला. रस्त्याने जाता जाता ते आजोबा त्या मुलाकडे नीट बघत होते. मुलाने विचार केला की या बाबांना आपल्यावर भरोसा नाही वाटत. त्यांना वाटत असेल की हा पिशवी घेऊन पळून जाईल. ती पिशवी फार जड होती. म्हणून त्याने त्या बाबांना विचारले की बाबा, या पिशवीमध्ये काय आहे? बाबांनी सांगितले की यामध्ये तांब्याचे नाणे आहेत. मुलगा आणि आजोबा पुढे चालू लागले. पुढे एक नदी येते, ज्यावर एक पूल असतो. तो त्या पुलावर जाऊ लागतो, पण बाबा मागेच थांबतात. मुलगा त्या बाबांना विचारतो की तुम्ही इथे कशामुळे थांबले आहात? बाबा म्हणतात की ह्या पिशव्या अजूनही जड आहेत. या घेऊन मला या पुलावरून जाता येणार नाही. माझा जर तोल गेला तर मी या पाण्यामध्ये पडून जाईल. म्हणून तू यातली अजून एक पिशवी घेऊ शकशील का? मुलगा त्यासाठी तयार होतो. पुढे जात असताना तो त्यांना विचारतो की या पिशवीमध्ये काय आहे? तर ते बाबा म्हणतात की यामध्ये चांदीची नाणी आहेत. मुलगा पुढे चालू लागतो. ते बाबा त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत असतात. मुलगा त्यांच्या मनातलं ओळखून घेतो आणि त्यांना म्हणतो की बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी या पिशव्या घेऊन कुठेही पळून जाणार नाही. मी खूप इमानदार माणूस आहे आणि याच इमानदारीमुळे माझ्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं आहे. ते मला बेईमानीने काम करण्यास सांगत होते, पण मी ते केले नाही म्हणून त्यांनी मला कामावरून काढून टाकले. आणि ते पुढे चालू लागले. आता पुढे जाता जाता गाव जवळ येते. पण गावाच्या आधी एक डोंगर येतो. तो डोंगर चढून पार करायचा होता. तिथे गेल्यानंतर बाबा पुन्हा थांबतात आणि म्हणतात की ही एक शेवटची पिशवी घेऊन मला हा डोंगर चढता येणार नाही. तू एक काम करतो का? ही पिशवी सुद्धा तू घे आणि मी तुला या बदल्यात आणखी 3 नाणी देईन. मुलगा तयार होतो. आता तो डोंगर चढताना मुलगा विचार करतो की एका पिशवीमध्ये तांब्याच्या नाणी आहेत, एका पिशवीमध्ये चांदीचे नाणी आहेत आणि जी सर्वात हलकी पिशवी आहे, होऊ शकतं त्यामध्ये सोन्याचे नाणे असतील. आता त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला. त्याने विचार केला की मी जर इथून पळून जरी गेलो तर हे बाबा माझे काय बिघाडू शकतील? त्यांना तर व्यवस्थित चालताही येत नाही. तर ते माझ्या मागे कसे पळतील? म्हणून तो पिशवी घेऊन तिथून पळायला लागतो. तो पळत पळत आपलं घर येऊसपर्यंत थांबत नाही आणि घरी पोहोचल्यावर तो दरवाजा लावून घेतो आणि पहिली पिशवी ओपन करून बघतो. त्या पहिल्या पिशवीमध्ये फक्त दगड असतात. तो दुसरी पिशवी ओपन करून बघतो. त्यामध्येही दगड असतात. तो तिसरी पिशवी ओपन करतो. त्यामध्येही दगड असतात. सर्व पिशव्यांमध्ये दगडच होते, फक्त प्रमाण वेगवेगळे होते. शेवटच्या पिशवीमध्ये एक चिठ्ठी असते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिले होते की मी या राज्याचा राजा आहे. मला कोणी संतान नाही, म्हणून मी या राज्यासाठी एक उत्तराधिकारी शोधत आहे. जर तू हा पिशवी घेऊन पळून गेला नसतास तर याचा पुढचा उत्तराधिकारी तू असता. मुलाला आपल्या निर्णयावर पश्चाताप व्हायला लागतो आणि तो खूप रडू लागतो. पण आता रडून काहीही फायदा नसतो. तर मित्रांनो, यामधून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कधीही वाईट विचार मनात आणू नका. कारण आपण आपल्या आयुष्यात योग्य मार्गाने जीवनभर चालत आला आहात आणि एक चुकीचं पाऊल आपले संपूर्ण जीवनाचं कष्ट संपवून टाकेल. म्हणून मित्रांनो, चांगले कर्म करत राहा आणि बिंदास जागा.